श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील तृतीय वर्ष GNM प्रशिक्षणार्थी परिचारिकांनी नर्सिंग अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ब्रिजधाम वृद्धाश्रम येथे शैक्षणिक भेट दिली। अभ्यासक्रमानुसार विद्यार्थिनींना वृद्धाश्रमातील आरोग्य सेवा, वृद्धांची काळजी, दैनंदिन जीवनशैली तसेच सामाजिक परिस्थितीची माहिती मिळावी या उद्देशाने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ब्रिजधाम वृद्धाश्रमाचे प्रमुख ब्रिजमोहन फोफलिया यांनी विद्यार्थिनींना अत्यंत हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले। त्यांनी सेवा, संस्कार, कुटुंब मूल्ये आणि पालकांचा सन्मान, रुग्णसेवेचे महत्त्व पटवून दिले। तुम्ही घेत असलेले शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून ते सेवाभाव शिकवणारे शिक्षण आहे। आश्रमात जशी सेवा केली जाते तशीच सेवा तुम्हालाही भविष्यात रुग्णांची करायची आहे। रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा असे सांगत त्यांनी विद्यार्थिनींना सेवाभाव जपण्याचे आवाहन केले। रुग्णांशी वागताना गोड बोलणे, हसतमुख राहणे, प्रेमाने संवाद साधणे हे परिचारिकांचे सर्वात मोठे गुण असल्याचे त्यांनी सांगितले। रुग्ण आधीच दुःखी असतो, त्याच्याशी रागाने बोलल्यास तो अधिक खचतो, मात्र प्रेमाने आणि गोड वाणीने बोलल्यास रुग्ण अर्धा बरा होतो असे ते म्हणाले। मिठी वाणी बोलणारा माणूस सर्वांना आपलासा वाटतो। कोकिळ काळी असली तरी तिच्या गोड आवाजामुळे सर्वांना प्रिय वाटते असे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थिनींना नम्र आणि संयमी राहण्याचा सल्ला दिला। कुटुंबातील वाढती तणाव, भांडणे आणि नात्यांमधील दुरावा याबाबत चिंता व्यक्त करताना फोफलिया म्हणाले, पूर्वी कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी विवाह ठरवत असत आणि संसार आयुष्यभर टिकत असे, मात्र आज शिक्षण आणि आधुनिकता असूनही नात्यांमध्ये ताणतणाव व घटस्फोटाचे प्रमाण वाढताना दिसत आहे। त्यामुळे जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सहनशीलता आवश्यक आहे। विद्यार्थिनींनी सर्वप्रथम आपल्या मातापित्यांची सेवा करावी, त्यांचा आदर राखावा आणि मोठ्यांना सन्मान द्यावा असा संदेश त्यांनी दिला। मोबाईल आणि दूरदर्शनच्या वाढत्या दुरुपयोगावरही त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले। मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा, चुकीच्या गोष्टी पाहण्यात वेळ घालवू नका। अशा गोष्टींमुळे जीवनाचे नुकसान होते आणि व्यक्तिमत्व घडण्याऐवजी बिघडते असा इशारा त्यांनी दिला। आजच्या तरुण पिढीने चुकीच्या सवयींपासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि कर्तव्य यांना प्राधान्य द्यावे असे ते म्हणाले। साधे आणि समाधानी जीवन जगण्याचा सल्ला देताना त्यांनी घरचे अन्न खावे, अपेक्षा कमी ठेवाव्यात, कुटुंबासोबत वेळ घालवावा आणि पालकांच्या बोलण्याचा राग न धरता त्यामागील प्रेम समजून घ्यावे असे मार्गदर्शन केले। आज तुम्ही आश्रमात आलात, येथील अनुभव आणि संस्कारांची पोटली सोबत घेऊन जा। या गोष्टी तुम्हाला संपूर्ण आयुष्यात उपयोगी पडतील अशा शब्दात त्यांनी विद्यार्थिनींना प्रेरणा दिली। परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शैक्षणिक भेट उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडली।